मी काय म्हणते, काय? कारखान्यावरून येताना 4-5 किलो साखर आणा. अगं परवा तर आणली होती ना कार्डावरची. हो, साखरपुड्याला साखर लागती माहिती आहे ना? का तुमचा साखरपुडा बिनसाखरेचा केला होता वय? बर बघतो मिळते का ती. पण काय पुष्पे, कुणालाच काय सांगायचं नाही म्हणजे? अहो, जिजींना ना अजिंक्यना कवा आणि कसं सांगायचं हे माझं मी बघते. अगं पण आज्याच्या काकांना तरी त्यांना काय सांगायचंय? काय सांगायचं म्हणजे? अगं चाल रीत काय आहे का नाही? त्यांना बोलवायला नको? कशाला? अगं असं कसं म्हणतीस? त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतात आपल्याला ती. माहिती आहे किती बोलवतात ती. अगं तायडीन दाजी गेल्यानंतर बी अजिंक्यची विचारपूस करतातच की. त्याला काय पाहिजे काय नको विचारत असतात. होय, नुसतं विचारतातच, करायच्या वेळेला कुठं असतात? आता ती भैयानं पैसे द्यायचं होतं तेव्हा कुठं होतं? तुम्ही चाललं ना दागिनं सोडून. अगं ते तायडीचं दागिनं होतं म्हणून सोडवलं. अहो, तुमच्या बहिणीचं जसं होतं तसंच त्यांच्या बी बहिणीचं होतं की दागिनं. तेव्हा कुठे गेले होते? त्यांनी नाही दिलं पैसे. आता अजिंक्यने त्याला काय सांगितलंच नाही, त्याला ती तरी काय करणार? आता त्यांच्या पुतण्यानी सांगितलं नाही त्याच्यात आपली काही चूक आहे? आणि तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना तर आत्ता सांगा आणि द्या म्हणा 80,000 रुपये. अगं पुष्पे काय बी कसं बोलतीस ग तू? येडी बिडेस का काय? तर मीच येडी ना? अहो, गेली 20 वर्ष झालं अजिंक्यच्या नावावरची 4 एकर जमीन कसत्यात. तेव्हा इच्छा झाली नाही त्यांची पुतण्याला जरा आदुलीभर ज्वारी द्यावी, शेरभर हरभरा द्यावा म्हणून? अगं तिकडं खटावात पाणी आहे का काय आहे? काय पिकतंय अगं तिथं? तरी पण दर दिवाळीला आपले कपडे घेऊन येतात का नाही आजाला? आयुष्यभर आपण सांभाळायचं आणि दिवाळीला एक शर्ट दिला की झालं का? हे बघ, तरी बी वाटतंय की त्यांना सांगावं म्हणून. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आपला मानपान करतात. कसलं मानपान? अहो, टाळायचं कसं म्हणून उसन्या तोंडानं बोलवतात. आठवतंय का आपल्या लग्नात 11 रुपये आहेर केलता आणि 12 माणसं जेवून गेलती. पुष्पे तेव्हा 11 रुपये म्हणजे काय कमी नव्हतं. हे बघा, ती काय बी असू द्या, मी काय ती मानपानाचं बघणार नाही. आणि मी सांगितल्याशिवाय काय सांगायचं नाही. काय करायचंय ते कर, मला ह्यात घेऊ नकस. मग मी सांगते तेवढंच करा. मला काय सांगू नको बाई, तुला काय करायचं ते कर. अहो, आपल्या पुरीचं भलं भावं वाटत असेल ना तर जरा ऐका माझं. मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते. आता एक काम करा, अजिंक्य आलं ना की त्यांना शर्टाचा साईज विचारा. कशाला? कशाला म्हणजे? सुपारीच्या कार्यक्रमाला त्यांना असंच उभं करायचं होय? आणि ऐका, आजा आजा, तुझ्या शर्टची पॅन्टची साईज काय रे? शर्टची आणि पॅन्टची साईज का रे? अहो ते बाजारात चालले होते ना, त्यांना कपडे घ्यायचे होते, मग तुम्हाला बी घेतलं असतं. मला कशाला? आहेत की माझ्याकडे. असू द्या की, सांगा, संग संग घेऊन होईल तुम्हाला बी. शर्ट 40, पॅन्ट 32. बर. लक्षात ठेवा,